तिरोडा तालुक्यातील शहीद मिश्रा विद्यालयात एका एनसीसी शिक्षक सुनील शेंडे वय 54 वर्षे राहणार गांधीवाड तिरोडा याने आपल्याच विद्यालयातील 10व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर अश्लील चाळे करण्याची घटना समोर आलेली आहे। सविस्तर असे की 10व्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी एनसीसीच्या सुद्धा शिक्षण घेत होती। दिनांक 19/1/2025 ला एनसीसी क्लास नंतर पीडित विद्यार्थिनीला शिक्षकांनी दरम्यान सायंकाळी 5:30 वाजता एनसीसीच्या ऑफिसमध्ये बोलावून तिला एक फाईल काढण्याकरिता सांगितले आणि तोच डाव साधून पीडित विद्यार्थिनीवर वाईट चाळे करण्यास सुरुवात केली आणि धमकावून सांगितले की तू आपल्या घरी कुणालाच सांगू नको। यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर झालेली सर्व घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली। ही घटना माहीत होताच पीडित विद्यार्थिनी आणि तिचा पालकांनी पोलीस स्टेशन गाठून नराधम शिक्षकाच्या विरोधात एक FIR केलेली आहे। संपूर्ण परिवाराने बोर्डातील लोकांना घेऊन शहीद मिश्रा या शाळेत जाऊन त्या नराधम शिक्षकाला शिक्षक या पदावरून निलंबित करण्याची विनंती केली आहे व त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पोलीस स्टेशन तिरोडा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आमची मांग होती आणि मॅनेजमेंटवर तुम्ही दबाव टाकून त्याला त्वरित निष्कासित करावं ही आमची मांग होती, म्हणून त्याला आम्ही पत्र दिलं आणि तसेच पोलीस स्टेशनला येऊन आम्ही एक निवेदन तिथं पण आम्ही त्यांना PIला एक विनंती केली की तो एक गुन्हेगार आहे, त्याच्यावर 5 गुन्हा लागलेला आहे। तर आमची एक विनंती आहे की त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न इलाज करता त्याला कुठंही जो लागला असेल त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन आपला इलाज करावा आणि हे तुमची जबाबदारी आहे की त्याला तिथून हलवून त्याला शासकीय रुग्णालयात घेऊन जावं आणि त्याचा इलाज करावं अशी आमची मागणी होती। तर त्यांनी आम्हाला दिलं 3 दिवसाची वेळ दिली। त्या 3 दिवसात म्हटलं की 3 दिवसात डॉक्टरनी आम्हाला काही निर्णय दिला नाही तर आम्ही त्याला तिथून उचलून शासकीय रुग्णालयात घेऊन जावं असे आश्वासन दिलं। शासकीय रुग्णालय में लेकर जाएंगे और शासकीय रुग्णालय से सीधा उसको अपने लॉकअप में लेकर के आएंगे और ये ऐसे टीचर एक जो शिक्षक है एक रेपुटेड स्टेज रहती है, ऐसे लोग अगर बच्चों के साथ में गलत हरकत करेंगे तो उनको कड़ी से कड़ी सजा होना चाहिए। यही हमने अभी थानेदार साहब को बताया। थानेदार साहब ने हमको पूरी हामी दी है कि हम उसको जल्दी से जल्दी ला करके लॉकअप में अरेस्ट करने वाले हैं। और शाळेमध्ये आम्ही हामी सांगितलं हेडमास्टरला की त्या मुलीच्या येणाऱ्या 26 जानेवारीला सत्कार करा, कारण की त्या मुलीने एक हिंमत केली आणि म्हणजे त्या मुलीच्या मुळे दुसऱ्या मुलींना प्रेरणा मिळेल की त्याच्या बरोबर जो काही होणार आहे तो न होता ती पण सामोरे येईल आणि ते तुम्हाला सांगेल। आम्ही ही पण त्यांना विनंती केली तर त्यांनी मान्य केला की आम्ही त्या मुलीचा सत्कार करणार आहोत। समजले का? गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एक नामांकित शाळा नावाजलेली शाळा शहीद मिश्रा ज्युनियर कॉलेज ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीवर एका नराधम शिक्षकाने हे जे असे कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या शिक्षकावर तेथील संचालक मंडळाने योग्य ती कारवाई करावी आणि पोलिसांनी सुद्धा विनंती आम्ही केलेली आहोत की त्यांच्यावर मकोकाचा प्रकरण लावून त्याला त्वरित निलंबित करण्यात यावे, त्याला सस्पेंड करण्यात यावे अशी आमच्या सर्व नागरिकांची तिरोडा तालुक्याची मागणी आहे, हीच आमची विनंती आहे। ऐसे आरोपी को कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए, होनी चाहिए, होनी चाहिए। फांसी नहीं हुई तो उम्र कैद होनी चाहिए। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।